आज संपूर्ण रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर 13 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे आपण लवकरच इथून हा सामना सुरू करतोय. थेट आपण बघू शकतोय मैदानामध्ये मात्र तिकडे संपूर्ण पळसदरी संघाची मात्र प्लेइंग 11 एंटर झाली आहे. 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तिकडे भरपूर चर्चा त्यांच्याकडनं केली जाते, परंतु बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये मात्र आपण सध्या तरी वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 अंथरट संघाला बघतोय आणि अंथरट संघाची ऑन स्क्रीन वरती मात्र ही सलामीची फर्स्ट ऑर्डरची मात्र फलंदाजी इथे मैदानामध्ये एंटर होत असताना आपण बघाल. आणि सामना चालू व्हायच्या अगोदर दोन्ही संघाला सूचित करण्यात येईल की आपला 12वा प्रतिनिधी आमच्याकडे पाठवून द्यायचा आहे कंपल्सरी. पळसदरी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपला 12th मॅन आमच्याकडे पाठवायचा आहे. आदित्य आपण यायचं इकडे थेट कॉम्बॉक्स मध्ये, कारण समोरच्या टीमचे 12th मॅन आलेले आहेत. तर सामना चालू व्हायच्या अगोदर आपण लगेच जाऊया तिकडे. कंटिन्यू सामन्याच्या दिशेनं 4 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे सध्या तरी पळसदरी संघ आणि संपूर्ण पळसदरी संघ जर पाहायला गेले तर मैदानामध्ये आज वेगळ्या जोशामध्ये वेगळ्या एनर्जीमध्ये या मैदानावरती क्रिकेट खेळण्यासाठी आली आहे. परंतु खेळ कसा होईल हे देखील आता नक्कीच थोड्याच वेळात पाहायला मिळेल. आणि तिकडे त्यांच्या विरोधात बॅटिंग करत असताना मात्र आपण सध्या तरी अगदी वैष्णवी कंस्ट्रक्शन अंथरट या संघाला मात्र नक्कीच बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर आपण बघाल. देखील तिकडे इंटर होत आहेत आणि आज संपूर्ण आमचा समालोचक पॅनल देखील नक्कीच या संपूर्ण स्पर्धेच्या शेवटच्या रात्रीसाठी मात्र सज्ज आहे. तदनंतर आपण बघू शकतोय ही स्पर्धा मात्र KTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण अगदी कॅचअप होत असताना बघायला भेटते ऑनलाईनच्या माध्यमातून. आणि संपूर्ण आमची KTC टीम देखील सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि कर्जत टेनिस क्रिकेट या .inचे सर्व आमचे अजिंक्यदादा पवार असतील हे देखील नक्कीच आमच्यासोबत जोडले गेले आहेत. तदनंतर आमची संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी जर बघायला गेलं तर नक्कीच या दरम्यान इकडे व्यासपीठावरती उपस्थित आहे. तदनंतर आपण बघू शकतोय आमचे प्रमुख पाहुणेवर देखील काहीच वेळात या मंचावरती उपस्थित होणार आहेत. परंतु आपण मैदानामध्ये जातोय आणि तिकडे मॅचमध्ये आता सध्या तरी गोलंदाजी करत असताना पळसदरी संघाला बघाल आणि ऑन स्क्रीन ही चर्चा मात्र सध्या तरी पळसदरी टीमची मात्र क्षेत्ररक्षणामधून होत असताना बघायला भेटेल. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच फास्ट. आणि याच दरम्यान आपण बघाल सन्माननीय आदरणीय आमचे राजूदादा मोरे हे देखील इथे उपस्थित होत्या. तर दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आपलं देखील खूप स्वागत आहे. आणि संपूर्ण अगदी आपण बघाल वाकस गावातील ग्रामस्थांना विनंती असेल की आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यायचं, कारण हे आयोजन आपलंच आहे आणि ही स्पर्धा देखील आपलंच आहे. त्यामुळे आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. जाऊया सामन्याच्या दिशेनं. तिकडे 4 षटकांचा सामना प्रथम गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये पाहायला मिळते. मात्र सध्या तरी पळसदरी संघ आणि पळसदरी टीम मैदानामध्ये मात्र सध्या तरी क्षेत्ररक्षण सजवत असताना बघायला भेटते आहे. तिकडे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि स्पर्धेमध्ये एक महत्त्वाचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवेल. बॉल जर फुटत असेल किंवा हरवत असेल तर तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल. ते पहिलं षटक असो किंवा लास्ट षटक असो, तुम्हाला नवीनच बॉल घ्यावा लागेल. हे लक्षात ठेवा. तिकडे मैदानामध्ये सामना सुरू होतोय. बॅटिंगमधून मात्र आपण सध्या तरी वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 अंथरट संघाची फलंदाजी दाखल झालेली बघतोय. अगदी बॅटरमधून आपण बघाल विजय आणि प्रथमेश हे 2 बॅट्समन इंटर झालेत. आणि तिकडे बॉलिंग मार्कवरती मात्र कैलास सज्ज होत आहेत पहिलं स्पेल टाकण्यासाठी पळसदरी संघाकडून. आणि तिथे आमचे दोन्ही टेक्निकल पंच बघायला गेले तर नक्कीच या सामन्यामध्ये जॉईन झाली आहेत. आणि आता सामन्यामधील पहिला बॉल टाकला जातो आहे. पहिलाच बॉल गतिमान होता. तिकडे जर बघायला गेले तर फलंदाज मैदानामध्ये चांगलासा फटका खेळतोय, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं होत असताना मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला भेटतं आहे. आणि तिथे मैदानामध्ये पहिला चेंडूवरती बॅटिंग करत असताना आपण बघाल फलंदाजी करणाऱ्या अंतरट संघाला मात्र या बॉलवरती 2 धावा नक्कीच सापडत असताना बघायला भेटतील.
सामना खूप चांगला आहे. इनसाइड आउटला मात्र खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा थोडासा जर बघायला गेलं तर कडेला चेंडू संपर्क घेऊन तिकडे सध्या तरी पॉईंट कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचतो आहे आणि तिथे मात्र पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. परंतु मैदानामध्ये बॅटरच्या बॅटमधून याही बॉलवरती सहज 2 धाबेचं मात्र चित्र मनवलं जात आहे. 2 धाबा आल्यात दाफलकावरती. आपण सध्या तरी चर्चा करूया फलंदाजी करणाऱ्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 अंतरट संघाच्या दाफलकाची. 4 धाबा दाफलकावरती बनत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे आणि अशा प्रकारची फलंदाजी जर राहिली तर मॅचमध्ये नक्कीच एक चांगलं फायटिंग टोटल बनवू शकेल अंतरट संघ या बॅटलमध्ये. हो या क्षणी मात्र मैदानामध्ये खूप सुरेख पद्धतीचा चेंडू टाकलाय. तिकडे थोडंसं जर बघायला गेलं तर वेगळं दृश्य घडत होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु अपयश मिळालं आणि आता बॅटर जर बघायला गेलं तर सध्या तरी पॉपिन ग्रेसवरती थोडेसे बचावले जात आहेत आणि मैदानामध्ये मात्र एक चांगल्या नियंत्रणाचा बॉल फेकत असताना गोलंदाज आपण मैदानामध्ये कैलासला बघाल. पहिलंच जरी संघाने जरी टॉस गमावला असेल तरी सुद्धा गोलंदाजीमधून मात्र नक्कीच आपलं 100% कसं द्यायचं हे मात्र त्यांनी करायला सुरुवात केली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 4 रन्स खर्च केल्या जरूर कैलासनं परंतु तदनंतर तिसरा बॉल जर बघायला गेलं तर अक्षरशः पूर्णपणे बेधुंद करणारा होता आणि तो बॉल तिथे मैदानामध्ये खूप चांगला येत असताना बघायला मिळाला. पहिलं पॉवर प्ले सुरू आहे. तिकडे मैदानामध्ये मात्र नक्कीच गोलंदाज देखील यशाचा झेंडा टाकतोय. त्यानंतर फलंदाज देखील खूप चांगल्या पद्धतीने रन्स मिळवतोय आणि मॅचमध्ये बरोबर एक चांगल्या पद्धतीचं चित्र बनलं जात आहे. शॉट ऑफ लेंथ होती समोर मात्र सन्मानित केले जाते. फटका खूप चांगला आहे. डबलसाठी कॉल केला आणि आता मैदानामध्ये धोक्याची घंटा आणि बॅटिंग करत असताना लागतोय पहिलाच विकेट डिझाई. मॅच मधून आता नक्कीच जे पाहायचं नव्हतं तेच घडलंय. बॅटिंग करत असताना मात्र सध्या तरी आपण बघतोय अगदी वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 अंतरट संघाने मात्र महत्वाचा फलंदाज गमावला. बघू शकतोय क्रिकेटमध्ये एक चुकी तुम्हाला मात्र नक्कीच पूर्णपणे मागे ढकलू शकते आहे. हे मात्र या चेंडूवरती आणि या सामन्यामध्ये बघायला भेटलं. फटका खूप चांगला आहे. डबलसाठी कॉल केला आणि आता मैदानामध्ये धोक्याची दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आमचे साथी समालोचक अजय डायरे यांचं आगमन झाले. विनंती असेल अजय डायरे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. गाडी नंबर ऋतिक यांची गाडीची चावी जर कोणाकडे असेल आयोजन कमिटी तर ती त्यांच्याकडे सपोर्ट करा. सामना खूप चांगला आपण तिकडे बघतायत परंतु मॅचमध्ये फलंदाजी करत असताना सध्या तरी अंतरट संघाने मात्र महत्त्वाचा खेळाडू खोला आहे आणि तिथे मॅचमध्ये थोडंसं दडपण टाकलं गेलं आहे. सध्या तरी गोलंदाजी करत असताना पळसदरी संघाचा अजून एक चांगला बॉल येतोय कैलास कडून. हा डॉट बॉल अगदी आपण बघू शकतोय इथे सध्या बक्षिसांचा वर्षा होत असताना बघायला मिळतोय. थेट अंतरट संघासाठी चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक किंवा 6 षटकार जर येत असतील तर बऱ्याचशा पारितोषिकांचा वर्षाव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. थेट 6 षटकार मारले तर 3600 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानंतर षटकार हॅट्रिक जर पूर्ण झाली तर 500चं कॅश प्राइज आहे आणि चौकार हॅट्रिक पूर्ण झाली तर 500चं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. आणि कॅश प्राइज आमचे सन्मान्य आदरणीय जयेश बाळू डायरे यांच्याकडनं एक कॅश प्राइज लावलं गेलंय आणि स्वतः जर बघायला गेलं तर नक्कीच आपण बघू शकतोय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट संघाचे ते स्पॉन्सर्स आहेत, संघ मालक आहेत आणि तिकडे मैदानामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने मात्र चित्र बनत असताना पाहिलं आहे. आणि अजून एक मोठं बक्षीस देत असताना आपल्याला बघायला भेटेल. अंतरट संघाच्या फलंदाजाने जर 6 चेंडू 6 षटकार मारले तर नक्कीच आपण बघाल उमेश दादा कडव यांच्याकडनं मात्र नक्कीच 5000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलं जात आहे. तिकडे मैदानामध्ये आपण सामना सध्या तरी खूप चांगला बघतोय. षटक तिकडे मैदानामध्ये मात्र पहिला हाताळलं. अंतिमी चेंडूवरती षटकार आला आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आपण अंतरट संघाला बघाल सध्या तरी स्कोरबोर्डवरती पोहोचत असताना 11 या धावसंख्येवरती
पहिल्या षटकाची चर्चा आपण खूप चांगल्या पद्धतीने होत असताना पाहिली. 6 चेंडूचा स्पेल कैलासनं टाकला आणि त्या 6 चेंडूमध्ये त्याने जर बघायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी फेकली. 2 बॉलवरती त्याने डबल खर्च केली होती. 1 बॉल डॉट आला होता, त्यानंतर एक 1+1 रनआउटची विकेट आली होती आणि त्यानंतर डॉट बॉल आणि षटकार. आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये मात्र बॅटिंग करत असताना अंतरट संघाच्या लागल्यात फलंदाजी करत असताना 11. बरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दाफलकाबर्दी मात्र 11 धावा बनल्यात. एका नुकसानात बॅटिंग करत असताना मात्र या मॅचमध्ये अंतरट संघाच्या तिकडे बॅटिंगमधून जर बघायला गेले तर एक षटकार मात्र अगदी पहिल्या षटकाच्या अंतिमी बॉलवरती येत असताना पाहिला आहे. आणि आता सामन्यामध्ये मात्र तिकडे दुसऱ्या स्पेलला सुरुवात होती आहे आणि दुसऱ्या स्पेलमध्ये बघायला गेलं तर सध्या पळसदरी संघाकडून मात्र ओरदी स्टम्प्सनं बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. तिकडे आता सध्या तरी मैदानामध्ये दुसरं षटक टाकण्यासाठी मात्र ओरदी विकेटनं अगदी अमोल सज्ज झाली आहेत. आणि समोर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आपण रोहिदास या फलंदाजाला बघतोय. तिकडे मैदानामध्ये मात्र पंचांनी हाईट फॅक्टर चेक केलाय आणि जसा बॉल बॅटवर आलाय फेकून दिलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा बार मिळत आहेत. 4+1 1 म्हणजेच या 5. अगदी खरा बॉल होता आणि खरा बॉलला मात्र नक्कीच मैदानामध्ये फलंदाजानं आपल्यासाठी फायदेशीर केलं. 5 धावा आल्या या चेंडूवरती. आणि इथून आता येणारा नेक्स्ट बॉल जर बघायला गेलं तर बॅटरसाठी भरपूर संधीचा बघायला भेटतोय. येणारा बॉल फ्री हिट आहे आणि त्यामुळे इथे हिट केलं जाईल का हे देखील बघणं फार गरजेचं आहे. तिकडे फलंदाजाच्या बॅटमधून इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला. मिसटायमिंग आहे थोडंसं. जर बघायला गेलं तर फ्री हिट बॉलवरती फटका फसला होता आणि मैदानामध्ये आता खेळपट्टीवरती सेकंड रनसाठी मात्र पुन्हा एकदा परतत असताना बॅटरनं या बॉलवरती 2 रन्स पुन्हा एकदा घेतलेल्या आहेत. 2 आल्यात. 2च्या बढतीने दाफलक थोडासा पुढे जातोय. आपण स्कोरबोर्डवरती सध्या बघाल बॅटिंग करणारा अंतरट संघ मात्र 18 या धावसंख्येवरती पोहोचला गेला आहे. 18 धावा दाफलकावरती लागल्यात. मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा डाव बॅटिंग करत असताना संपूर्ण हे फलंदाज खेळतायत अंतरट संघासाठी. हो याही क्षणी फुल टॉस बॉल आणि तासावरती केलं आक्रमण. फिल्डर आहे तिकडे. पंचांनी दाखवलं की नो चेंडू आहे, बीमर आहे. आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा खेळपट्टीवरती जर लक्ष टाकलं तर 2 रन्स याही चेंडूवरती कन्वर्ट होत आहेत. यस पंचांचा सिग्नल नो चेंडू आहे, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथे या बॉलवरती थोडंसं ॲक्शन घेतलं. तर आता आपण जाऊया टीव्ही अंपायरच्या दिशेने इथे चेक केलं जाईल. बरोबर सिग्नल थोडासा पेंडिंग आहे, चेक केलं जातं आपण बघू शकतो. आणि यस इथे तिसऱ्या पंचाचा सिग्नल आपण बघू शकतोय. नो बॉल येत असताना बघायला भेटतोय. म्हणजेच इथे आता मिळतात या चेंडूवरती 3 धावा आणि गोलंदाज इथून मात्र चेंज केला जाईल. आणि पुन्हा एकदा आपण बघू शकाल इथे बक्षिसांचा वर्षा होत असताना बघायला मिळतोय. 6 चेंडू जर 6 षटकार येत असतील तर 3600 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळत आहे. षटकार रॅट्रिक जर कंप्लीट होत असेल तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चौकार रॅट्रिक जर कंप्लीट होत असेल तर 500चं कॅश प्राइज आहे. आणि ही सर्व पारितोषिक आपण बघू शकाल आमचे आदरणीय जयेशदादा बाळू डायरे यांच्याकडनं मात्र नक्कीच हे लावले जात आहेत. खरं तर हे प्रेम लौकिक होत असताना बघायला भेटत आहे सध्या तरी अंतरट संघाचा फलंदाजांवरती. आणि 6 षटकार जर येत असतील तर आपण बघाल उमेशजी कडव यांच्याकडनं मात्र 5000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जात आहे. म्हणजे आज भरपूर समर्थक मात्र संपूर्ण वैष्णवी कंट्रक्षक
अंतरट संघाचे आहेत. इथे लॉब करण्याचा प्रयत्न, फ्री हिट बॉल आहे तिकडे मैदानामध्ये. फाईनचा फिल्डर बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि तिकडे बॅटर या चेंडूवरती मात्र सध्या पुन्हा एकदा 2 रन्स मात्र नक्कीच कन्फर्म करतोय. 2 धाबा आल्यात बॅटलमध्ये. सध्या तरी अंतरट संघ मात्र हळूहळू भरपूर मजबूत होत चाललाय. आपण बघू शकाल 23 वरती सध्या तरी धावसंख्या पूर्ण झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. हो स्लोबर गतीचा बॉल होता, मागे सरकले थोडं हलक्यात चेंडू ढकलला जातोय. शॉर्ट लेग बघायला गेले तर बीट करून चेंडू फाईनच्या क्षेत्रामध्ये स्टॉप राहिला आणि तिकडे पुन्हा एकदा बॅटरनं 2 रन्स मिळवल्यात. बघू शकतोय सेन्सिबल क्रिकेट देखील आपल्याला खूप काही सांगून जात असतं आणि इथे मैदानामध्ये तेच सेन्सिबल क्रिकेट मात्र मैदानामध्ये खेळलं जात आहे. बॅटिंग करत असताना या फलंदाजांच्या बॅटमधून 2 आल्यात. भरपूर चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये मात्र पहिल्या सत्रामध्ये बनवण्याचा प्रयत्न हे दोन्ही बॅटर करत आहेत सध्या तरी वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट संघासाठी. 25 धाबा दाफलकावरती लागल्यात. 1 लॉस आहे फक्त आणि फक्त या बॅटलमध्ये आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या अंतरट संघाचं. हो तिकडे मैदानामध्ये सध्या थोडासा कमी गतीचा बॉल होता, हलक्यातनं टच करायचं होतं, पडल्यानंतर एक चांगला स्विंग मिळाला खेळपट्टीवरती आणि तिथे मैदानामध्ये मात्र गोलंदाजाचा सक्सेस बॉल खेळपट्टीवरती येतो आहे. फार चांगलं क्रिकेट आहे, परंतु या क्षणी मात्र तिकडे या चेंडूवरती पंच थोडीशी बळत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिक केलाय आणि इथून अतिरिक्त रन्स मात्र या दाफलकावरती ऍड होत असताना फलंदाजी करणाऱ्या टीमचा आपण बघतोय. एका चेंडूवरती चांगलं क्रिकेट होतं, परंतु इथे गोलंदाजावरती थोडंसं दडपण बनलंय आणि मॅचमध्ये अजून एक लागोपाठचा दुसरा अतिरिक्त बॉल फेकत असताना तिकडे पळसदरी संघाचा गोलंदाज. एका धावेला फार महत्त्व आहे, परंतु इथे मैदानामध्ये सध्या तरी पळसदरी संघ गोलंदाजी करत असताना भरपूर साऱ्या धावा खर्च करते आहे आणि कदाचित या खर्च केलेल्या धावा पुढच्या इनिंगमध्ये मागण्या पडू शकतात. स्लोबर गतीचा बॉल होता, मिस टायमिंग आहे, कोणतं क्षेत्र नाही आहे आणि आता स्क्वेअर झोनमध्ये हा चेंडू स्टॉप करत असताना पुन्हा एकदा तिकडे फलंदाज बघायला गेले तर चांगल्या अंदाजामध्ये आपण बघतोय रोहिदासच्या बॅटमधून आल्यात या बॉलवरती 2 धाबा. 2 रन्स आल्यात. 2च्या बढतीनं दाफलक पुन्हा एकदा मोठा झालाय आणि दाफलकावरती फलंदाजी करत असताना आता इथे अंतरट संघ मात्र 29 या धावसंख्येवरती पोहोचतोय. षटक नंबर 2 सध्या तरी मैदानामध्ये आपण खरं तर चालू असताना बघतोय आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत फार महागडी गोलंदाजी करत असताना पळसदरी संघानं आपण नक्कीच बघितलंय. यावेळेला तिकडे सध्या तरी आपण बघू शकतोय बॅटर मात्र कोणतंच इक्वेशन टाकत नाहीये बॉलवरती सध्या आणि पंच सांगतायत की मैदानामध्ये हा शेवटचा बॉल येतोय डॉट. मैदानामध्ये बघाल 2 षटकांचा स्पेल हाताळला गेलाय आणि इथे बरोबर आपण बॅटिंग करत असताना मात्र 2 ओव्हरमध्ये अगदी सध्या तरी वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट संघाचा दाफलक मात्र या दाफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 या धावसंख्येवरती पोहोचलाय. रजनी क्रिकेटची स्पर्धा आजची शेवटची रात्र या स्पर्धेची आपण सर्वजण अनुभवणार आहोत आणि ही स्पर्धा जर पाहायला गेलं तर नक्कीच भरपूर चर्चेमध्ये राहिलेली स्पर्धा आहे. वाकसकरांचं आयोजन म्हटलं तर त्या आयोजनामध्ये कठोर नियम असतात. तदनंतर जर बघायला गेलं तर प्रत्येकी संघाला चांगलाच मान सन्मान दिला जातो आणि तदनंतर अगदी बघायला गेलं तर ही संपूर्ण स्पर्धा अगदी भरपूर चर्चेची राहिलेली स्पर्धा आहे. दोन षटकं संपूर्ण झाली. तिसऱ्या स्पेलला सुरुवात होती आणि तिसऱ्या स्पेलमध्ये श्रेयश हा गोलंदाज मात्र तिकडे मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती इंटर झालेत. पहिलाच बॉल कार्पेट क्षेत्रामधून हा फटका मात्र तिकडे खेळत असताना बॅटरला बघाल मिडॉनचे फिल्डर मात्र उपस्थित क्षेत्रामधून बॉलला पकडून फेकतायत आणि तोपर्यंत तिथे फक्त आणि फक्त एकाच धावेवरती समाधान टाकलं जात आहे या फलंदाजाच्या बॅटमधून. थोडंसं शांत राहिलेलं क्रिकेट मात्र मैदानामध्ये दोन्ही बॅटर खेळत आहेत जेणेकरून मैदानामध्ये बरोबर स्वतःसाठी वेळ दिला जातोय. सेट होण्याची गरज आहे आणि सेट होणारं क्रिकेट मैदानामध्ये सध्या दोन्ही बॅटर इथे अंतरट संघासाठी खेळतायत. खोला टाकलेला बॉल होता, जडमध्ये हा चेंडू होता, तिकडे बरोबर बघायला गेले तर खोदून काढला चेंडू 38 सर्कलमध्ये, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथे मिळतीये पुन्हा एकदा एक सिंगल.
स्ट्राईक रोटेट झाली या स्ट्रायकर एंडला. आता आपण सध्या तरी बॅट्समन विजयला येत असताना बघतोय, ज्या विजयच्या बॅटमधून एक षटकार नक्कीच आपण पाहिलाय. हो वेगवान चेंडू रनार मध्ये टाकलाय आणि त्याच्यावरती आता विजय या फलंदाजानं केलाय भरपूर चांगला फायदा. कनेक्शन प्रॉपर, बॉल जातोय मिड ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. मोबाईल आणि टीव्हीवर षटकार आलाय आणि आता या षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती मात्र भरपूर चांगल्या पद्धतीचं धावफलक मात्र बनत असताना आपण बॅटिंग करणाऱ्या टीमला बघतोय. नुकतंच आपण बघाल माननीय श्री हनुमानजी टेंबे दादा इथे उपस्थित राहिले, तर दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील या वाकस ट्रॉफीमध्ये खूप स्वागत आहे. धावफलकावरती आपण सध्या तरी चर्चा करूया. बॅटिंग करत असताना अगदी वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट संघ मात्र 37 या धावफलकावरती पोहोचतो आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. विजय हा फलंदाज मात्र तिकडे आपल्या बॅटची आक्रमकता सिद्ध करतोय. मिसफील्ड राहिली आणि मैदानामध्ये आता अगदी रिटर्न हा चेंडू स्टॉप केला जातोय क्षेत्रक्षणामधून सध्या तरी पळसदरीच्या आणि मैदानामध्ये मात्र या बॉलवरती तिकडे बॅटर विजयच्या बॅटमधून मात्र सक्सेसफुल 2 धावा याही बॉलवरती घेतल्या जात आहेत. जिथे चान्स मिळते तिथे फायदा बनवण्याचा प्रयत्न मात्र सध्या तरी हे दोन्ही बॅटर खेळपट्टीवरती करतायत आणि हे करणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला पळसदरी संघाच्या विरोधात दोन्ही हातांनी फाईट करायचे असेल तर एक चांगलं लक्ष बनवावं लागेल आणि त्याच लक्ष्याचे प्रयत्न तिकडे केले जात आहेत. पण मैदानामध्ये पळसदरी संघ देखील स्वतःला कमी समजत नाहीये. बरोबर तिकडे मैदानामध्ये श्रेयसचा हा चेंडू खूप चांगला आला. डॉट बॉल आला तिकडे मैदानामध्ये. सध्या या ओव्हरमध्ये मात्र अगदी श्रेयस हा गोलंदाज पूर्णपणे या डावाला थांबवण्याचे प्रयत्न करतोय. ही बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे आणि आता फलंदाजानं केलंय परफेक्टली कॉम्बिनेशन आणि आता आडव्या बॅटनं खेचत असताना पाठवलाय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजयच्या बॅटमधून आलाय इथे अंतरट संघासाठी. षटकार. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. बरोबर आपण बघू शकतोय वाकस चषकाची चर्चा झाली या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि आज शेवटची रात्र या स्पर्धेची मात्र आपण सर्वजण खरं तर बघतोय आणि इथे मैदानामध्ये हा पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीचा होईल मात्र आपल्या सर्वांसाठी. यात मात्र काही शंका नाही आहे कारण तिकडे पहिल्या डावामध्ये बघायला गेले तर भरपूर चांगल्या पद्धतीनं रन्स खेळल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून धावफलकावरती लागल्यात. 3 षटकं संपन्न होत असताना अंतरट संघाच्या सध्या तरी 45 आणि इथे आपण बघू शकाल अंतरट संघाचे स्पॉन्सर बाय आपण बघतोय आमचे माननीय श्री आदरणीय आमचे दीपक दादा डायरे यांच्याकडनं मात्र आता ऐवा झेलसाठी थेट मैदानाच्या बाहेर जो झेल पकडला जाईल त्याच्यासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज मात्र इथे लावलं जात आहे. मॅच खूप चांगली आहे. तिथे मैदानामध्ये सध्या अगदी गोलंदाजी करत असताना मात्र परफेक्ट एका एक्स्ट्रा बॉलचा वापर मात्र गोलंदाजाने केलाय. हो यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू मैदानामध्ये डिलिव्हर केला जातोय. यॉर्करचा प्रयत्न मात्र तिकडे सफल झोनमध्ये फेकतोय हा गोलंदाज. कमबॅक तर करावं लागेल. 50 पर्यंत जर या मॅचमध्ये समोर अंतरट संघाला थांबवलं तर हे बॅटल नक्कीच दुसऱ्या इनिंगमध्ये पळसदरी संघासाठी कंपल्सरी चेसिंग होऊ शकेल कारण
संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती किती धावेची चेस होतीये. इथे फटका खूप चांगला आहे. फाईन क्षेत्रामध्ये हा चेंडू पाठवलाय सीमा पार. मिळत आहेत इथे 4. आणि अंतराळ संघाच्या दगावटला विनंती असेल की आपण दगावटमध्ये शांतता ठेवायची आहे. आणि इथे महत्त्वाचा एक सूचना येते सर्वांसाठी आपण बघू शकतोय, जी काल आपण एक मॅच एक्स्ट्रा पाहिली होती. त्यामधून जो संघ जिंकला होता तो संघ मात्र यामधून जिंकणार आहे, त्या संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर हा सामना लगेच संपल्यानंतर तो सामना खेळवला जाईल. तिकडे मैदानामध्ये खूप चांगला फटका आहे. मिड ऑफला चेंडू पाठवलाय सीमा पार 4. आणि इथे आपण बघू शकतोय अजून पारितोषिक येत आहेत. बॅटिंग करत असताना इथे सध्या तरी आपण बघाल वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट संघासाठी आपण बघू शकतोय, ज्यांनी स्पॉन्सर बाय केलंय आमचे दीपक दादा डायरे यांच्याकडनं. मात्र आता प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज मात्र इथे लावलं जातं आहे. आणि चौकार जरी मारला तरी सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राईज इथे लावलं गेलंय. खूप चांगला सामना आहे तिकडे मैदानामध्ये. यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याच्यावरती मात्र तुटून पडायचं होतं फलंदाजाला, परंतु बॉल पॉपिन क्रीजवरती पडल्यानंतर थोडासा फलंदाजाच्या बॉडीवरती येत असताना बघायला मिळतोय. आणि तिथे एक सिंगल मात्र नक्कीच आपण बघतोय. सध्या तरी पंच लेग बाईज मधून ही सिंगल आहे. बॅटकट बॅटकट मधून ही सिंगल येत असताना आपण सध्या तरी बघायला. आणि आता दाफलकावरती अंतराळ संघ 55 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे. 55 धावा दाफलकावरती आहेत. इकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र लेट कट शॉट आपण बघतोय. फाईट थर्ड मॅनला मात्र हा चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. डबल साठी प्रयत्न, डायरेक्ट हिट क्लोज आहे. आणि यस फलंदाजाला परतावा लागतंय माघारे. आणि मॅच मध्ये बॅटिंग करत असताना लागतोय अंतराळ टीमला हा दुसरा विकेट. चषक त्याचा हाय फेमस, दुसरा विकेट मॅच मध्ये बॅटिंग करत असताना खोला ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय. पॉपिन वरती मात्र भरपूर लांब राहिले हा फलंदाज. आणि आता सामन्यामध्ये मात्र नवीन बॅट्समन तिकडे इंटर होतोय. रोशनला मात्र मैदानामध्ये तिकडे पाठवलं गेलंय. परंतु सध्या हे षटक पळसदरी संघाचा मात्र खूप चांगल्या पद्धतीनं फेकलं जात आहे. वेगाचा यॉर्कर होता, तिकडे बघायला गेले तर चॉप करण्याचा प्रयत्न केला, परंतु कनेक्शन बॅटवरती सारखं राहिलं नाही आहे. सेकंड रन कंप्लीट करत असताना अजून एक विकेट या क्षणी सॅक्रिफाईस होते. आणि पंच सांगतायत की मैदानामध्ये या सामन्याची पहिली इनिंग संपली आहे. आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं आहे सध्या तरी अंतराळ संघाने मात्र खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळलं आहे. आणि एक चांगलं फायटिंग टोटल त्यांनी उभारलं गेले या मॅचमध्ये. आपण बघाल 57 धावा दाफलकावरती लागतात. आणि लक्ष ठेवलं गेले या मॅचमध्ये पळसदरी संघासमोर ते म्हणजेच 58 धावेचा. आणि चेस सक्सेस होईल की नाही पळसदरी टीमला हे ऐकवण्यासाठी करूया कॉम्बॉक्समध्ये बदल आणि जोडले जातील नक्कीच आमचे साथी समालोचक मनीष सर. हॅलो, स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा मान्यवरांचं, त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं या वाकस नगरीमध्ये या क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये, या क्रिकेटच्या रणधुमाळीमध्ये आपलं सर्वांचं वाकस ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपण सर्वच जण खरं तर ज्या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहतच होतो, शेवटी आज हा शेवटचा क्षण येऊन पोचला. याचसाठी केलं होतं अट्टहास, आजचा दिन हा गोड बाबा. आदरणीय माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित भव्य दिवा प्रकाश होतेतील वाकस चषक 20-25 पर्व पहिलं सर्वांचे या स्पर्धेमध्ये करूयात आपण सहर्ष स्वागत. खरं तर पहिला उद्घाटन सामना आजच्या दिवसाचा ज्यांच्या वाटेला आला तो खालापूर कर्जत विभागातील एक नामवंत संघ पळसदरी आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ आपण पाहाल या नेरळ परिसरातील अंतरत वरडी या संघादरम्यानची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये 24 बॉलमध्ये खरं तर 4 षटकं पडली गेली. 4 षटकामध्ये धावसंख्या तब्बल कुठून काढल्या
57 आणि 58 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट आहे, कारण की क्रिकेट म्हटलं तर सरड्यासारखा रंग बदलणारं याचं नाव खरं तर क्रिकेट आहे. यामध्ये धावसंख्या बनवल्या देखील जातात, धावसंख्या केल्या देखील जातात. कधी कधी डिफेन्सिव्ह क्रिकेट, कधी कधी चेसेबल क्रिकेट, पण हे क्रिकेट होत असताना सेन्सिबल क्रिकेट अगदी आपण सातत्यपूर्वक पाहत असो. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की जितके रेकॉर्ड बनले जातात तितके तोडले देखील जातात. हे खरं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आजचा चला 2 बॅट्समन पळत जरी टीम आपले पाठवा. चला वैष्णवी कंस्ट्रक्शन जयेशजी बावडायर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण खरं तर नेहमीच विघ्न आणि अपशकून दूर करण्यासाठी ज्यांचं पूजन केलं जातं ते 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती गणपती सकल गणांचा जाथा. खरं तर ज्या देवापासूनच या विद्येचा पसारा निर्माण झाला ती विद्येची देवता श्री गणरायाचरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला करूयात सुरुवात. आज शेवटचा दिवस आहे खरं तर या स्पर्धेचा. 40 संघांना खरं तर या स्पर्धेमध्ये एक संधी देण्यात आली आणि त्याच्यातील खरं तर 5 संघ या ट्रॉफीसाठी लढत करताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आई भवानी बावळुली टीमनं या ठिकाणी बाजी मारताना पाहायला मिळाली. आजच्या दिवसामधील कोणता संघ या स्पर्धेमध्ये बाजी मारेल याच्याकडे सर्वच प्रेक्षकांच्या नजरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जो कुंभमेळा खरं तर प्रयागराजमध्ये चालू आहे खरं तर हिंदू संतांचा, हिंदू संस्कृतीचा, पण आज या कर्जत विभागामध्ये वाकसकरांनी भरवलेला हा क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा एक चित्त थरार सर्वांच्याच भेटीला येतो आहे. आणि या भेटीला येत असताना आमचा प्रेक्षक मायबाप वर्ग ही स्पर्धा बघण्यासाठी घरून ज्या या मातीच्या मैदानावरती पाहण्यास आला आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या देखील हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर वाकस गावातील ग्रामस्थ मंडळ जर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलंही आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला मैदानाकडे जाऊयात. 2 बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. 58चा पाठलाग करायचा या ठिकाणी कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं आता महत्त्वाचा असेल मैदानावरती. मनगटातली ताकद बॅट्समनची, मनगटातली ताकद गोलंदाजाची आणि प्रत्येक खेळाडू खरं तर गावाच्या नावासाठी, विकासासाठी आणि या पहिल्या ट्रॉफीसाठी चाललेला हा सगळ्यांचाच अट्टहास आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाला होईल सुरुवात. पहिलं P1चं षटक असेल. P1च्या षटकामध्ये 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये जोडले जातील आणि 2 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनाच्या बाहेर म्हटलं तर 38च्या बाहेर षटक घेऊन येतोय अमोल. खरं तर अमोलचे सगळेजण वाट पाहत होते मैदानावरती पहिल्या 17मध्ये. तो अमोल आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतो. पहिलाच बॉल स्ट्रेट खेळला जातोय. चेंडीखाली क्षेत्ररक्षक येईल, गॅदर करेल बॉलला, फेकी करेल. तितपत प्रोटेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. या दरम्यान एक धावसंख्येने श्रीगणेशा केला जातो. 58चा पाठलाग म्हटलं तर प्रत्येक विकेटसाठी आदित्य डायर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राईज असेल. पहा, गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. प्रोत्साहित केलं जातं गोलंदाजांना खरं तर एक बक्षीस देऊन. बक्षीस कितीही छोटं असलं तरी खऱ्या अर्थानं बक्षीसच असतं आणि ते प्रोत्साहित करण्यासाठी आपण पाहत आहे आमचे KTCची संपूर्ण टेक्निशियन टीम या ठिकाणी या स्पर्धेला आजच्या 4थ्या दिवसामध्ये देखील कव्हर करताना पाहायला मिळते. अजिंक्य पवार आणि त्याचबरोबर ऋषी मोरे. खरं तर हे 2 KTCची टीम या ठिकाणी कव्हर करते. पंच काय झालं मैदानावरती कोणत्याही प्रकारचा वेळ दवडू नका, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला तब्बल 13 सामने खेळवायचे. अंतराळ टीम विनंती आहे, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हॅलो, अंतराळ टीम आपल्याला विनंती, आपण पोझिशन तशीच ठेवा. कर्णधार आणि त्याचबरोबर 2ही कर्णधार असेल त्या ठिकाणी जी चर्चा मसलत असेल त्याचे कर्णधार पंचाने आयोजक करतील. तर आपल्याला विनंती की आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नसेल याची देखील दखल आपण 2ही टीमने घ्या. चला, क्लॅरिफिकेशन जर झालं असेल तर कृपया मॅचला सुरुवात करा.
विकेट हॅट्रिकसाठी जयेश बाळू डायरे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राईज असेल. चला बाशला केली जाते सुरुवात. 58चं लक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अमोलच्या हातामध्ये खरं तर गोलंदाजी दिली आहे. समोर देखील राहुल आणि अमोल ही जोडी पाहायला मिळते. हा बॉल अगदी समोरच्या दिशेने फेकला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. स्क्वेअर लेगमध्ये बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडीशी फंबल होते. प्रोटेक्शन तितकं ताकदीचं मिळालं नाही आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचंच चित्र मैदानावरती आपण पाहाल. ज्या ज्या वेळेस क्षेत्ररक्षण चुकी करत असतं त्या त्यावेळेस बेनिफिट्स खऱ्या अर्थानं मिळत असतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण की जीवदान आणि संधी असते खऱ्या अर्थानं धावसंख्या जमवण्याच्या. आणि क्रिकेटमध्ये एकेका धाव्याला देखील खूप महत्त्व दिलं जातं. कारण की एक धाव्यानंच करत असतं धावपळकाचा श्रीगणेशाने सुरुवात होत असते. आणि एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे असते आणि ती चोरण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला. 2 धावा आल्या, 3 लागल्यात प्रगतीपथावरती. अजूनही 55ची गरज असणार आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनमधून बॉल अगदी आपण पाहाल गॅदर विल लगनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर केलं जातं आहे बॉलला. तितपत धावसंख्या या ठिकाणी कंप्लीट केली जातील. तब्बल 2 अगदी सहजरित्या धावसंख्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 4 दिवसाच्या रात्रीमध्ये जर पाहिलं ना की धावसंख्या डिफेन्स कदाचित झाल्या नाही आहेत या मैदानावरती. 5 धावा प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतात. 53ची अजूनही गरज असणारे अमोल पॉवर प्लेचं षटक खरं तर हाताळतो. संपूर्ण संघाची जिम्मेदारी अमोलच्या खांद्यावर. जर पहिल्या षटकापासून जर सुरुवात झाली मोठ्या फटक्यांची तर थोडं आत्मबळ मनोबल थोडंसं खचवण्याचं काम होऊ शकतो. डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो देखील निसटतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. कॉलिंग थोडं चुकीचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. यस 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 डेफिनेटली 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्यात. हे कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं होतं. तिसरीचा प्रयत्न होतोय का? यस यष्टीरक्षक खूप हुशार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांचा डिसिजन या ठिकाणी पेंडिंग पाहायला मिळाला. आता पंचांचं डिसिजन. धावा 2 आहेत की 3 यावरती खरं तर डिस्कशन चाललं आता दोन्ही पंचांमध्ये. चर्चा मसलत खरं तर केली जाईल. कारण की पहिली आधीच्या बॉलवरती आपण पाहाल स्क्वेअर लेग रिझनमध्ये आलेला बॉल अगदी आपण पाहिलं सहज लोण्याचा गोळा हातात येतो तसा फेकला गेला. विकेट लागली जाते. सर पंच कोणत्या साईडला आवडे? स्ट्राईक एंडला. ओके थँक्यू. विकेट लागली जाते. कदाचित एकच धाव असेल. घाई केली कदाचित. जर आधी धावसंख्या घ्यायचा प्रयत्न केला असता तर 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट झाल्या असत्या. पण क्षेत्ररक्षणात देखील थोडीशी मिसफिल्ड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण की आधीच्या बॉलवरती देखील लोण्याचा गोळा हातातून सोडला. क्रिकेट मराठीमध्ये म्हण देखील संदीपजी, घर फिरले की घराचे वासे देखील फिरायला काही हा वेळ लागत नाही. आणि तीच परिस्थिती खऱ्या अर्थानं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. सातत्यपूर्वक गोलंदाज अगदी आपला जीव पणाला लावून गोलंदाजी मैदानावरती करताना नेहमीच आपण पाहतो. पण त्याला महत्त्वाची साथ म्हटलं तर क्षेत्ररक्षकाची ती लाभणं मैदानावरती खूप गरज असते. आणि ती खऱ्या अर्थानं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि याचंच उत्तर आपण पाहिलं की 1 धावसंख्येमध्ये येताना पाहायला मिळालं. धावसंख्या 1 गडाच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचेल. ती तब्बल बॅटिंग करणाऱ्या टीमची. तृतीय सत्रामध्ये पळसरी टीम या ठिकाणी बॅटिंग करते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 6 या आकड्यावरती. पहिली धावसंख्या घेतली. दुसरीचा प्रयत्न केला. दुसरीला कदाचित त्यांना दोन्ही बॅट्समनला वाटलं की विकेट नसेल त्यासाठी तिसरी देखील धाव घेतली गेली. पंचांचा निर्णय खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा होता. पण पंचांनी त्या ठिकाणी पकडलं गेलं आणि पंचांनी सांगितलं की दुसऱ्या धावेला खेळाडू बाद आहे. आणि कदाचित जर दुसऱ्या धावेला बाद नसता तर 3 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट झाल्या असत्या मैदानावरती. एकच धाव असेल या बॉलवरती. 1 धाव असेल या बॉलवरती. 6 रन लॉस ऑफ द 1 विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावसंख्या प्रगतीपथावरती लागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सगळ्यांचंच लक्ष खरं तर या पहिल्या क्रमांकाच्या चमचमत्या ट्रॉफीवरती लागलं जात आहे. कोण या ट्रॉफीचा हकदार होतोय? खरं तर पहिल्या पर्वामध्ये खरं तर ही स्पर्धा पदार्पण करते. वाकसकरांचं हे भव्य दिव्य आयोजन आणि ज्यांनी संकल्पना आखली, ज्यांनी स्वप्न पाहिलं या स्पर्धेचं, माननीय श्री मंगेशदादा पवार यांनी खरं तर या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न अगदी सत्यात उतरवताना पाहायला मिळालं. आणि शेवटच्या दिवसापर्यंत ही स्पर्धा येऊन आपल्याला पोहोचताना पाहायला मिळते. जयेश दीपकजी डायरे यांच्याकडून आपण पाहाल. कोणत्याही खेळाडूनं जर झेल पकडली त्यांच्या अंतर टीमच्या तर 14 फेब्रुवारी ज्या दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहात, व्हॅलेंटाईन नसेल त्या दिवशी छावा चित्रपट खरं तर या नाट्यभूमीवरती येणार आहे. तर त्या
चित्रपटाचे आपल्याला तिकीट देतील स्पॉन्सर जर कोणत्याही खेळाडूने झेल पकडली तर मैदानावरती. चौकार येते बऱ्याचशा वेळानंतर. खरं तर नवसंजीवनी आशा पल्लवित करणारा बॉल येतो बाउंड्रीच्या पलीकडे. 4 येत आहेत. 4 धावसंख्या जाऊन पोहोचेल ते प्रगतीपथावरती. तब्बल 10 या आकड्यावरती 10 धावसंख्या प्रगतीपथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अजून 48ची गरज असणाऱ्या आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत नवनाथ तांबोळी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज संदीप बोराडे त्याचबरोबर 4 दिवस खरं तर या स्पर्धेला कमेंट्री बॉक्समधून लीड करताना पाहायला मिळतोय. प्रकाश बल्ला त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पण बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 4 धावसंख्येसाठी. काऊला कव्हर केलं या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 येत आहेत. चौकार कोण गाजवणार ही रात पायी डवन साईट गाजवणार कोण रात मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. थँक्यू डीजे. पहा या दरम्यान ज्यांच्या नावानं ही स्पर्धा घडवण्यात आली आहे, जे या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आहेत, त्यांचंच आगमन अर्थात ज्यांनी स्वप्न या प्रकाश होते ते स्पर्धेचं पाहिलं ते आदरणीय या स्पर्धेचे मुख्य प्रणेते माननीय श्री मंगेश दादा पवार यांचं या ठिकाणी या मंचाच्या दिशेनं त्यांचं शुभागमन होतं. खरं तर मंगेश दादा आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ज्यांनी खरं तर ही स्पर्धा घडवली, ज्यांनी या स्पर्धेला बनवलं, ज्यांनी स्वप्न पाहिलं खरं तर या स्पर्धेचं वाखस गावामध्ये 2025च्या सुरुवातीची स्पर्धा खरं तर घडली पाहिजे आणि त्या स्पर्धेला खरं तर एक नवीनच रूप ज्यांनी दिलं ते आदरणीय या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय मंगेश दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत दादा आपलं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. चला नवीन आलेल्या पाहुण्यांसाठी आपण माहिती देऊयात. एक पळसदरी संघ आणि एक अंतरट संघ आपल्याला पाहायला मिळतो. अंतरट संघाने या ठिकाणी बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना 57 धावसंख्या जमवल्या. 58 धावसंख्येचं टार्गेट द्वितीय सत्रामध्ये पळसदरी टीमच्या विपक्षात ठेवण्यात आलं. पहिलं षटक स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि स्विच हिट करत असताना कनेक्शन थोडं कमी पाहायला मिळालं आपल्याला या ठिकाणी, कारण की या बॉलवरती आपली नजर तीक्ष्ण असणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. आणि पंचांकडे त्यानंतर वाईटची दाद देखील मागितली गेली. पंचांना सांगितलं अगदी वाईट लाईनला धरून बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघालाय. धावसंख्या येऊन पोहोचली ती तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या. धावफलकावरती बॉल बराच हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, डाऊन द बॉल चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा होईल का प्रयत्न? यस डेफिनेटली 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जात आहेत. पहा या ठिकाणी दोन्ही खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या चुका कधी होत आहेत याच्याकडे अगदी सातत्यपूर्वक लक्ष देत आहेत आणि त्याच चुकीचा फायदा घेऊन खऱ्या अर्थानं 2 धावा अगदी सहजरित्या चोरून काढल्यात. याच म्हणतात चित्याची चपलाई आणि हारणाची गती मैदानावरती वापरली गेली आणि अवघ्या कमी कालावधीमध्ये 2 धावा सहजरित्या कुठून काढल्या आणि धावसंख्या मात्र 2 आकड्यानं बदलेल. 58चा पाठलाग करत असताना पळसदरी टीम मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 16 आकड्यावरती. 16 धावसंख्या. पळसदरी नाव आठवलं ऐकलं जरी की आठवण येते खरं तर पळसदरीला पुण्यनगरी म्हणून नेहमीच पाहिलं जातं. ही चुकी केली आहे. यानंतर बॉलने मात्र आसमान गाठलंय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी आसमानी सुलतानी देतोय टोला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. या थँक्यू. षटकार बनला या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराच्या साह्याने तब्बल 22 या आकड्यावरती दुहेरी धावसंख्या लागली आहे. 22 धावा प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहेत. अमोल आहे खरं तर ज्या खेळाडूची पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण चालू असताना आपण पाहिलं तांबोली सर की या खेळाडूची वाट बघत होते. का वाट बघत होते आता हा सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्नचिन्ह पडला होता की अमोलची का वाट बघत होते या ठिकाणी. पण त्या अमोलनं दाखवलं वाट का बघितली. बोलण्यापेक्षा माझी बाट मैदानावरती बोलते यापेक्षा माझं दुसरं उत्तर मैदानावरती काय असेल. लॉंग द कार्पेट.
या बॉलवरती देखील आक्रमण केलं जातंय पण बॉल थांबत नाहीये. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. यस हे जे संदीपजी जर या बॉलवरचे जर सगळे सूत्र जर कुठे हाळले असतील तर जी काऊ कॉर्नर रिझनमध्ये झालेली मिसफिल्ड आणि जी स्ट्राईक झालेली चेंज तब्बल धावसंख्या त्या बॉलवरती बनल्या. 12 धावसंख्येचं समीकरण बनलं. कदाचित त्या बॉलवरती एकच धाव आली असती तर थोडं चित्र मैदानावरती वेगळंच पाहायला मिळालं असतं. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या सह्याने धावफलक मंत्र सिरावलं जाईल. 26 आकड्यावरती 26 धावा प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 आकडा खरं तर कोण विसरेल. 26 जानेवारी 1948 49 या तारखेला खरं तर कोण विसरेल. सगळ्यांच्या विस्मरणातील दिन नेहमीच आपण पाहतो. तो 26 आकडा प्रगतीपथावरती लागताना पाहायला मिळतो. अमोल नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. विघ्नेश गोलंदाजी करतो अमोलच्या विरोधामध्ये. हे बॅटल खूप चांगलं रंगताना पाहायला मिळतो. आता चेंडू बराच काळ हवेमध्ये काऊ करणं रिझन मध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे. लोण्याचा गोळा अगदी हातात येऊन निसटलाय. थ्रो देखील तितक्याच ताकदीनं गोलंदाजानं देखील केली आहे चुकी. घर फिरले की घराच्या वास देखील फिरतात. या बॉलवरती आल्या तब्बल 2 धावा. यस थँक्यू. या दरम्यान राजूदादा कांबेरे यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. पहा मिसफिल्ड ज्या वेळेस मिसफिल्ड होतात ना त्या वेळेस बऱ्याचशा धावसंख्या आपण उतरणं पाहायला मिळालं. आता 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असणारी 15.0च्या सरासरीने धावसंख्या तुम्हाला आता जमवाव्या लागतील. मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या पळसरी टीम बॅटल खूप चांगलं रंगताना आपल्याला पाहायला मिळलं. कारण की क्रिकेटमध्ये मन देखील पकडो क्या जितो मॅच पकडा जेल जिंका हा क्रिकेटचा खेळ आणि त्यावरती चुकी खरं तर अंतर टीमनं सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 2 झेल सुटल्या गेले. त्यानंतर मिसफिल्ड देखील आपल्याला जास्त पाहायला मिळाली. कदाचित आता एक नवीनच षडयंत्र आता आंतरिक टीम मैदानावरती रचते का हे देखील प्रश्नचिन्ह आता सगळ्यांच्याच मनामध्ये पडलंय. येणारी वेळ सांगेल की षडयंत्र नक्की रचलंय कसं. आता क्षेत्ररक्षण करणारी टीम क्षेत्ररक्षक देखील साथ देत आहेत का यावर देखील आता खऱ्या अर्थानं काटेकोरपणे गुरुनाथ बाबूराव लहाने यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आदरणीय रवीजी धुळे यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. पहा या स्पर्धेचे मुख्य प्रणेते खरं तर आज या ठिकाणी उपस्थित राहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदरणीय मंगेशदादा पवार यांनी पाहिलेले हे स्वप्न या नगरीमध्ये वाकस गावामध्ये वाकस चषक घडवायचा आणि ते त्यांचं स्वप्न सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आता 15.0च्या सरासरीने धावसंख्या जमवायच्यात. त्या तब्बल 30 धावा जमवायच्यात. प्रगतीपथावरती 58चं टार्गेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. विजय गोलंदाज खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. गावठाण एंडकडून बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांची डावी एसरी निवडली आणि त्या एसरीनं गोलंदाजी करण्याचा निर्णय. हा या बॉलवरती देखील क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. एक कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न. यस पॉपिंग क्रीजवरती सुरक्षित आहेत. एकच जाम असेल धावसंख्येत 1 आकड्यानं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल तब्बल 27 आकड्यावरती. 27 जावा प्रगतीपथावरती पाहायला मिळतात. 29 क्षमासाहेब 29 जावा आता 11 बॉलमध्ये करायच्या. तब्बल 29 गड खरं तर काबीज केला. आता अर्ध्या गडाची खऱ्या अर्थानं शिरखाव करण्याची गरज असेल बॅटिंग करणारी टीमला. पण डिफेन्सिव्ह क्रिकेट होतोय का हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. कारण की दोन्ही बॅट्समन मैदानावरती तापलेत. अमोल पहिलाच बॉल फेस केला खरं तर विजयचा आणि या बॉलला काउफेजच्या डोक्यावरून फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाच्या देखील आवाक्या बाहेर बॉल त्याच्या देखील मस्तकवर दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. अमोलच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे पवार लाईव्ह क्रिकेटबॉल आपण माल आज जे टेनिस बॉलच्या पटेलावरती खरं तर खूप मोठं अधिराज्य गाजवलं आहे KTC लाईव्ह टीमनं देखील.
हा बॉल देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॉल लॉंग स्टॉप रिझन मध्ये आउटफील्ड मैदानाची फास्ट आपल्याला पाहायला मिळते, पण बॉल थांबत नाही. अमोलची झेल सुटली, त्यानंतर अमोलला मैदानावरती केला कारनामा. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जिथे 30 धावसंख्येची गरज होती तिथे झाली आता आक्रमणाला सुरुवात. मनगटातली ताकद रचलेलं षडयंत्र, बॉल जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. थँक्यू. अजय गायकवाड यांनी खरं तर या स्पर्धेचं थीम सॉन्ग बनवलं आणि ते या स्पर्धेमध्ये उपस्थित देखील खरं तर होतं आणि रायगडभर चर्चा हे त्याच्यामध्ये टायटल देखील आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. या स्पर्धेचा हलक्या हातानं फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच खाली आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी डॉट बॉल येतोय, बऱ्याचशा वेळानंतर खरं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, जर या बॉलवरती विकेट घेतली तर आदित्य डायरे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. या बॉलवरती आक्रमण आहे जरूर, चेंडू खाली क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, म्हणून तर मराठीमध्ये संदीपजी म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी, पण बॉल थांबत नाहीये, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी अमोलच्या बॅट मधून सगळ्या प्रेक्षकांची प्रेक्षणीय खऱ्या अर्थानं बॅटिंग आवडते. एकदा आवडली असेल तर जोरदार टाळ उद्या अमोलसाठी, येतोय षटकार. थँक्यू डीजे. पहा या ठिकाणी अगदी सामन्याकडे जाणार आहोत, परंतु ज्यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा संकल्पित झाले ते आदरणीय मंगेशदा पवार यांचे कटआउट या मैदानाच्या संपूर्ण बाजूला दिसत आहे. त्या कटआउटवरती जर षटकाराचा स्ट्रोक आला तर मात्र तिथे 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल, याची नोंद घ्या आपण. थँक्यू संदीपजी. पहा या ठिकाणी आता धावसंख्येचा जर विचार केला तर येऊन पोहोचला प्रगतीपथावरती तब्बल 45 धावा आणि आता विजयासाठी 6 बॉलमध्ये करायच्या 13 धावा. इक्वेशन आपण KTCच्या स्क्रीनवरती जरूर पाहू शकता. त्याचबरोबर पहा पुन्हा एकदा कर्जत नगरीमध्ये एक भव्य दिव्य प्रकाश ज्योतीतील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. दुर्गा 11 सावळे, स्वर्गीय भास्कर 11 अंजप, रुद्राणी 11 यांच्या संयुक्त विद्यमानानं दोस्ती चषक 2025 यांनी खरं तर ही स्पर्धा भरवली. गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमिन यांनी खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलं. प्रकाश ज्योतीतील 7 मार्च ते 10 मार्चपर्यंत खरं तर या स्पर्धेचं आयोजन आहे. स्पर्धेची इनामी राशी पहिल्या क्रमांकाची 1 लाख रुपये, दुसरा क्रमांक 50,000, तृतीय चतुर्थ आणि पंचम क्रमांक प्रत्येकी 25,000 रुपये असणार आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल ग्रामीण 40 संघांना प्रवेश दिला जाईल आणि या स्पर्धेमध्ये जर प्रवेश फी निश्चित करायची असेल तर संभाजीजी पथारे सरांना आपण संपर्क करा. थँक्यू सो मच. चला जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी 6 बॉलमध्ये करायच्या 13 धावसंख्या. गुरुनाथ बाबूराव लहान यांच्याकडून विकेट रायटिंगसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भूषण येतो गोलंदाजी मार्कवरती. नरेशदा मिनमिने आणि गणेशदा मोडक यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नरेशदा मिनमिने आणि गणेशदा मोडक या आपण मंचावरती. थँक्यू सो मच. चला जवाब मैदानावरती आता अगदी क्रुशल मुवमेंटवरती आली आहे. 6 बॉलमध्ये 13 करायच्या. अमोल गरजला आहे. ढगांचा कडकडाट जसा सुरू होतो, वादळ येण्याआधी त्याची अगदी संभाव्यता जाणवली जाते, तसा वादळ येण्यापूर्वी खरं तर अमोलनं ती धोक्याची घंटा दाखवली मैदानावरती आणि खूप चांगलं बाठा रंगवण्याचा प्रयत्न खरं तर मैदानावरती होताना पाहायला मिळतो. 5-13ची गरज आहे आता मैदानावरती. बॅटिंग करणारी टीम पळसरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारी टीम आपल्याला या ठिकाणी अंतरट पाहायला मिळते. बाटल खूप चांगलं, यात मात्र सफल झालाय पूर्णपणे. पिच केलंय बॉलला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, जज करेल बॉलला. थर्ड अटेम्प्टला बॉल पकडला या ठिकाणी. शेवटच्या क्षणी का होईना पण सूर गवसलाय आणि या ठिकाणी होईल खेळाडू बाद. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात.
थँक्यू डीजे परफेक्ट टाईम आपण देखील साधा कृपया आपल्याला विनंती आहे, कारण की आज फायनलचा दिवस आहे, 13 सामने आहेत. हॅलो पहा, भूषणनं जर स्वतःच्या जीवावरती जर सामना जिंकून दिला तर नंदकुमार डायर यांच्याकडून 500 रुपयांचा प्राइज असेल. चला 4 मध्ये करायच्या 13. खेळाडू पूर्ण शफल झाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतरची मॅच असेल अंजप टीम, आणि यामधून जो संघ जिंकेल तो अंजप टीमच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला पहा, या ठिकाणी अंजप टीम देखील उपस्थित राहिले. आता समीकरण इक्वेशन थोडं बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले प्रगतीपथावरती तब्बल 46 या आकड्यावरती. आता 2 बॉलमध्ये करायच्या 12 धावसंख्या, 2 बॉलवरती 12 स्ट्राईक इव्हेंटवरती खेळाडू आपल्याला खरं तर पाहायला मिळणार आहे. अमोल पाहायला मिळाला जो मैदानावरती अक्षरशः खेळाडूंवरती बरसला. आता मैदानावरती टीम मिटिंग घेऊ नका, कारण की 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज आपल्याला भूषण पाहायला मिळतो या ठिकाणी. भूषणवरती आता संपूर्ण जिम्मेदारी असेल. जर कदाचित भूषणने सामना जिंकून दिला तर आंतर टीम भूषणला अगदी खांद्यावरती घेऊन संपूर्ण मैदानाच्या बाजूने नाचताना पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर 2 चेंडूंवरती जर 2 षटकार लगावले तर खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करेल. खरं तर आजच्या रात्रीमध्ये पहिल्या दिवसाच्या पहिल्या मॅचच्या सुरुवातीस अमोल प्रत्येकाच्या मनावरती राज्य करताना पाहायला मिळणार आहे, कारण की मॅच इतक्या क्रुशल मोमेंटला येऊन पोहोचली आहे ना की या मॅचमध्ये आपण पाहाल 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज पाहायला या ठिकाणी 2 चेंडू आणि आता 12 धावसंख्येची गरज. सर्वांच्या हृदयाचे ठोके आता वाजत असतील की या बॉलवरती नक्की घडतंय काय. आपण पाहूयात या बॉलवरती नक्की घडतंय काय. खडे खेळण्याचा प्रयत्न. आता 1 चेंडू 12 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजाची एक चुकी या ठिकाणी अगदी महत्त्वपूर्ण ठरेल. बॅटिंग करणारी टीम देखील याच निश्चयानं असेल की या बॉलवरती यावा नो बॉल कदाचित आणि करावी हिटिंग. हाच मनसुबा असेल खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पण येणारी वेळ सांगेल खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल. 1 बॉल 12 धावसंख्येची गरज. लेट आलाय खरं तर या बॉलवरती. चेंडू खाली क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि शेवटच्या क्षणी खरं तर विकेट पकडली. अशा रीतीनं अगदी आपण पाहाल की विजय होतोय अंतर टीम आणि पळसरी टीम. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थिती नोंदवली त्याबद्दल आपलं या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. खरं तर वेळेचं बंधन खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. चला अंतर टीम आपण टॉससाठी त्वरित या. अंजप टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट रोहिदा. 26 धावसंख्येची एक चांगली इनिंग त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित नॉट आऊट खेळला खरं तर 26 धावसंख्येवरती. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं.